होत नाही। तुम्ही आणि मी ख्रिस्ताकडे आले, किती पैसे दिले ख्रिस्ताला तुम्ही? आज किती नोटा दिल्या, किती बंडला दिल्यात, काय काय आणलं ख्रिस्ताला? तेव्हा ख्रिस्ताने तुम्हाला बरं केलं का? जगामध्ये म्हणतात की लोक म्हणतात ख्रिस्ताकडे येतात आणि ख्रिस्ताकडे आल्यानंतर काय 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 करावं लागतं। येशू प्रभू की गुड न्यूज पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, ख्रिस्ताने आमच्या जीवनाचा पैसा भरलाय। मला मुक्त करण्या या शापातूनी, मला मुक्त करण्या या पापातूनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातूनी, येशू हो रक्त वाहिले तुझ्या, प्रभू रक्त वाहिले तुझ्या। ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी आपला जीव दिलाय। काय दिलाय? बघा ना, जीव द्यायला कुणी तयार आहेत का? आपला खर्च म्हणजे काय आहे? पैसा नाही, सोनं नाही, चांदी नाही, रुपये नाही, आडका नाही, हिरे नाही, माणिक मोती नाही। ख्रिस्त म्हणतो तुमच्या जीवाची खंडणी मी भरतो। मी तुमच्या शरीराबद्दल माझं शरीर तुम्हाला देऊन टाकतो। तुमचं शरीर धष्टपुष्ट राहावं, तुमचं शरीर चांगलं राहावं, तुमचं शरीर मजबूत राहिलं, मी तुमची किंमत भरतो। अरे पैशाने माणूस विकत घेतला जात नाही आज, म्हणा आमेन। कितीतरी पैसा दिला तर कुठलाही माणूस विकत घेतला जाणार नाही। हे काही मतदान नाही, 5,000 रुपये घ्या, 2,000 रुपये द्या, फुले आम्हाला द्या, तू आमचा हो, हे मतदान वगैरे नाहीत। आम्ही देवाची सेवा कार्य करतो, म्हणा आमेन। आम्ही निर्माण करणाऱ्या देवाची सेवा कार्य करतो, निर्मितीची सेवा कार्य आम्ही करत नाहीत। आणि म्हणून परमेश्वराच्या वचनात हे आम्हाला बघायला मिळतं, आमच्या प्राणाची किंमत येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव देऊन भरलाय। या शंभरोण्याकडे जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं, त्याने कळवळा दाखवला आणि त्याला त्या ठिकाणी नेलं। त्याने तर त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये पैसा दिला, पैसा दिलाय, पण येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी आपलं शरीर दिलंय, रक्त दिलंय, आपला प्राण दिलाय, आपला जीव दिलाय। आणि तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताने खरेदी केलेला आहे। पैशाला नाही किंमत, तुमच्या आणि माझ्या शरीराला किंमत आहे। आज कोरोनाच्या काळामध्ये नोटाच्या नोटा फेकल्यात लोकांनी, पण माणूस वाचला नाही। आज आठवा 2019 ची घटना, आणि डोळे उघडे करा, आत्मिक डोळे। गाड्याची गाड्या लोक हॉस्पिटलमध्ये पैसे देत होते डॉक्टरला जीव वाचवण्यासाठी, पण जीव वाचला जात नव्हता। परंतु तुमच्यासारखे माझ्यासारखे कोरोना झालेले लोक कितीतरी हॉस्पिटलमध्ये गेले आणि ख्रिस्तावरती त्यांनी विश्वास ठेवल्यामुळे ते बाहेर निघले, तिथून ते वाचले गेलेत, ते तारले गेलेत, त्यांना देवाने आरोग्य दिलेलं आहे। का? ख्रिस्त म्हटला मी त्यांच्या प्राणाची किंमत दिलेली आहे, म्हणून मी त्यांना वाचवेन। येशू मसीह की याचाच अर्थ काय? पैसा देणे म्हणजे काय? या शंभरोने तुम्ही आणि मी पाहिला पैसा दिला, तर याचा अर्थ काय आहे की त्याने त्याच्यावरती प्रीती केलेली आहे। पैशाला महत्व देऊ नका, तुमच्या माणसाला महत्व द्या। लोक कुत्र्याला महत्व देतात, जनावराला महत्व देतात, कोंबड्यांना महत्व देतात, परंतु एवढा जिवंत ज्यांनी जन्माला घातलंय त्या माणसाला महत्व देत नाही। लाज वाटली पाहिजे आमची आम्हाला। माणसाला जी किंमत आपण दिली पाहिजे ती माणसाला देत नाही। साड्याला किंमत, सोन्याला किंमत, चांदीला किंमत, हिऱ्याला किंमत, धंद्याला किंमत, बिझनेसला किंमत, सगळ्या गोष्टीला किंमत। पण ज्या आई बापांचा जीव चाललाय, ते मरायला लागले, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तुला वेळ नाही, मला टाइम नाही, काय उपयोग आहे? डॉक्टरकडे तुम्ही घ्या घ्या, डॉक्टर याला आणून टाकले, बापाला घेऊन टाका, पैसा काय भरायचा तेवढा भरून टाकतो। फक्त वाटलं ना तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा कार्य करा, तुझा पैसा महत्वाचा नाहीये।
तुला ज्या बापाने जन्म दिलाय तो बाप महत्वाचा आहे. बापाच्या पायाजवळ बैस, त्या आईच्या पायाजवळ बैस. तो माणूस प्रिय मान. ती बहीण असू द्या, आई असू द्या, वडील असू द्या, नाते गोते असू द्या, त्यांना किंमत द्या. हॉस्पिटलमध्ये असेल त्यांच्या जवळ उभे राहा सेवा कार्य करण्यासाठी. जाऊ द्या कामाचे 8 दिवस रजा टाका, खाडे करा, धंदा बंद. आई महत्वाची आहे, नाते गोते महत्वाचे आहेत, पैसा महत्वाचा नाहीये. हे डोकं उघडा, पैसा महत्वाचा नाहीये. आपला जर माणूस जगातला आपल्या जवळचा जर गेला, परत त्याचं प्रेम तुम्हाला मला कधी भेटणार नाही, कधीच भेटणार नाही त्याचं प्रेम तुम्हाला आणि मला. त्या व्यक्तींवरती मनापासून अंतःकरणापासून प्रेम करा. रोज काम धंदा करण्याची वेळ जरी आली तरी चालेल, परंतु मी तुम्हाला सांगेल तुमच्या घरातल्या नातेवाईकातल्या लोकांना तुम्ही अतिशय जवळूक आणि हृदयापासून प्रेम करणारे बना. तर तुम्ही आणि मी ख्रिस्ताची सेवा कार्य करणं हे सार्थक झालं. नाही तर व्यर्थ आहे आमची सेवा कार्य करणं. कितीतरी विश्वासणाऱ्या लोकांची ही घटना आहे, त्यांच्या घरातली ही परिस्थिती आहे. आई आजारी पडतात, पोरग गोळी देत नाही. बाप आजारी पडतो, त्याला दवाखान्यात उचलून घ्यायला त्याला वेळ नाहीये. जवळून पोरं निघून जातात आणि मी प्रेज द लॉर्ड म्हणतो, मी हालेलुया म्हणतो, मी प्रभू येशू धन्यवाद म्हणतो. व्यर्थ आहे तुझा धन्यवाद. हे समजून घे माझ्या मुला, हे समजून घे माझ्या मुली, की या शंभरोण्याने त्याचं नातं गोतं नसताना त्या व्यक्तीला उचललं, त्याने गाढवावरती टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये त्या काळातल्या घेऊन गेलाय. तो त्याचा पैसा भरला. काय गरज आहे? परक्या माणसाची किंमत त्याने भरली, परक्या माणसासाठी पैसा त्याने दिला, परक्या माणसाला उचलून घेऊन गेला, परक्या माणसाची सेवा कार्य केली. याजक कुठे गेले? पाळक कुठे गेले? आज जे फक्त पैशासाठी सेवा कार्य करतात जगामध्ये. पैसा त्यांचा व्यवसाय झालाय, पैसा त्यांचा धंदा झालाय. एक एक घरात कुटुंबात जायचं, पैसा कमवायचा. पैसा दिला तर सिस्टरलाही चांगले, ब्रदरलाही चांगले. माझ्यासारखा पाळक कधीच म्हणणार नाही अशा गोष्टीला. जीव लावायचा लोकांत मनापासून लावा. सेवा कार्य करायची जर देवानं पाचारण केली, हृदयापासून सेवा कार्य करा. त्या सिस्टरकडून पैसा मिळो अगर नाही मिळो, येशू मसीह की ती काही देऊ अगर नाही देऊ, त्यांच्यावर खऱ्या हृदयाने देवासारखं प्रेम करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. देवाच्या लोकांनो, या जगामध्ये जी सेवा कार्य जर चाललेली आहे त्याच्याकडे पाहिलं तर आज लाज वाटण्यासारख्या गोष्टी आहेत. लोक पैशासाठी सेवा कार्य करतात, चांगले कपडे घालण्यासाठी सेवा कार्य करतात, चांगल्या फॅशन मध्ये लावण्यासाठी सेवा कार्य करतात, चांगल्या गाडीमध्ये फिरण्यासाठी सेवा कार्य करतात. सुटा बुटा जिंदगी पाहिजेत आज. पण सेवा कार्य करण्याची वेळ येते ते म्हणतात आम्ही निवडलेत, आम्हाला वेळ नाही, आम्हाला टाइम नाही, आम्ही निवडलो काय, आम्हाला मिटिंगला जायचंय, आम्हाला प्रार्थनेला जायचंय, इकडे आमची प्रार्थना आहे, तिकडे आम्हाला घर भरणी आहे, इकडे आमची क्रुसेड ठेवलेली आहे 3 दिवसाची, आम्हाला इकडे प्रवास आहे. थांबा, हे आजपर्यंत केलं असेल, इथून पुढे करू नका. स्वतःला गुंतून घेऊ नका सेवामध्ये. सेवामध्ये लोकांची एकच आहे, प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, चर्च चर्च चर्च, मिटिंगा मिटिंगा, क्रुसेड, इकडे जा तिकडे जा, तिकडे जा तिकडे जा, इकडे जा तिकडे जा, नुसते पळत राहतात. अरे आपला घरातला माणूस आजारी पडलाय त्याच्याकडे बघ, आपली आई आजारी पडली त्याच्याकडे बघ, आपला बाप आजारी पडला त्याच्याकडे बघ, आपले नातेवाईक आजारी पडले त्याच्याकडे बघ. तुला वेळच नाही, तू देवाच्या कामात एवढा गर्क, आणि देवाच्या नंतर कोणाची सेवा आहे? येशू प्रभू की देवाच्या नंतर ही मानवाची सेवा कार्य आहे. तू देवाच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय, पण तिथं मीटिंग मध्ये जर गेला तर बाबांनो माणसाची सेवा कार्य करतोय ना, माणसासाठीच प्रार्थना करतोय ना, बरोबर आहे का नाही?
माणसासाठीच प्रार्थना करणार ना. मी मीटिंगला गेलो तिकडे, मला लय बिझी आहे, तिकडे जाऊन काय करणार तू? सेवाच कार्य करणार ना माणसाची. पण घरातल्या व्यक्तीकडे बघ ना. ही सेवा कार्य पवित्र शास्त्राच्या वचनानुसार फार चुकीची आहे. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. अजून एक वचन वाचूया. पहिले तिमोथेकरास पुस्तक याचा 3रा अध्याय आपण काढू. तिसरा अध्याय आणि वचन क्रमांक 18 आपण वाचूया. पहिले तिमोथेकराचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन क्रमांक 18. 8वं वाचा. तसेच सेवकही गंभीर असावे, दुतोंडे, मद्यपानसक्त व अनितीने पैसा मिळवणारे नसावे. हा, तसेच देवाचे सेवक कसे असावे? गंभीर असावे. सेवा कार्य करत असताना गंभीर सेवा कार्य करण्यास त्यांनी पुढे आलं पाहिजेत. एकाचा धिंगाणा इकडं, तो वाजवतो तिकडं, तो ताल मारतो तिकडं, हा इकडं, तो तिकडं, आणि हा उघड्या मारतो इकडं. काय उपयोग आहे भक्तीचा? काय डिसिप्लिन आहे का नाही? काय शिस्त आहे का नाही? पण याजक जर शिस्तीमध्ये शिकवायला लागला, मग मंडळीतले लोक नाव ठेवायला मोकळे आहे ना. मंडळीतल्या लोकांना शिस्त कशाला पाहिजेत? काही करू द्या. कुणी मोबाईल खेळा, कुणी गेम खेळा, आहे ना, कुणी तिकडे बडबड करा, कुणी इकडे पहा कोण आलं कोण जातोय, असं तसं सगळं चालू द्या. आम्ही चालतो इकडे, गाणे गातो, आराधना करतो, स्तुती करतो, इकडे वचन सांगतो, तुमचं चालू द्या काय चालायचं. शिस्त नका शिकू. आणि ज्या चर्च मध्ये शिस्त शिकवली जाते ना, तिथंच देवाचं प्रेम असतं. असंच नाही की मंडळीचा, पण या ठिकाणी काय लिहिलं आहे? सेवक गंभीर असावा. गंभीर म्हणजे काय नसतं असं. जिथं गंभीरपणा आहे तिथं गंभीरपणा पाहिजे. का तुम्हाला धिंगाणा घालून द्यायचा आहे? जसं अंगात आल्यासारखं सोड तिचे केस, घुमू दे तिला. दंदाडांग दंदाडांग वाजू दे. इकडे वाजंत्री बसलेले वाजू द्या. दंदाडांग 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 तिच्या येत आहे अंगात, आणि बोल बाबा भक्ता काय कमी हे असं पाहू द्या तमाशा. ही काही सेवा कार्य आहे का? और एवढ्या सेवा कार्यामध्ये आम्ही गेलो, काहीच नाही त्या ठिकाणी. डिसिप्लिनच नाही. गाणं एकीकडे चाललंय, ताल एकीकडे चाललाय, टाळ्या एकीकडे चालल्यात, नाचणं एकीकडे चाललंय. ही कोणती पद्धत आहे भक्तीची? अरे नका का नसाना वाजवायला, नसाना टाळ्या तरी वाजवा कमीत कमी, त्या पण सुरात तरी वाजवा कमीत कमी. सेवकाने शिकवलं पाहिजेत. आणि एवढ्या वर्ष शिकून त्या टाळ्याचा पण बेसूर. अरे टाळ्या तरी नीट वाजवा ना. एवढ्या वर्षापासून गाणे चाललेत, गाणं येत नाही तर माग गाणे गा, व्यवस्थित गा. साहित्य असावं, हे असावं, ते असावं, याची काही गरज नाहीये. दिला तर देवाला धन्यवाद, नाही दिला तरी देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, मुख दिला आहे. भक्ती ही व्यवस्थित झाली पाहिजे. पण सेवक शिकायला गेला रे गेला तर सेवकालाच नाव ठेवायला मोकळे झाले. सेवक गंभीर करायला लागला लोकांना, तर असा असतो का सेवक, तसा असतो का सेवक, असं बोलतो का सेवक, हे शिकवतो का सेवक, ते शिकवतो का सेवक. मग काय लिहिलंय पौल तिमोथेला, काय म्हणतो? तू सेवा कार्य करताना मंडळीमध्ये गंभीर राहा. काय म्हणतो तो? काय म्हणतो तो? का धिंगाणा घाल म्हणतो मंडळीमधून? तो त्याचा चेला आहे, निवडलेला आहे. सेवा व्यवस्थित करा. आजची हे जगामध्ये सेवा कार्य चालले फेसबुक वरती ना, बघा हे धिंगाणे चाललेत. जेवढे हल्ले होतेत ना, मी धन्यवाद देतो देवाला मग त्यासाठी. 12-13 वर्षात धिंगाणे नाही घातले आपण. एवढे प्रोग्राम करतो, पण कधी असं केलं नाही आणि करण्याची इच्छा पण नाहीये. गंभीर सेवा कार्य करा. सेवकांचा ऐका. सेवक हे देवाच्या वचनातून तुम्हाला मार्गदर्शन करत असताना व्यवस्थित भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये देवाचा आत्मा तिथं असतो. शिस्तीमध्ये ही भक्ती आहे. जिथं ख्रिस्त तिथं शिस्त. जिथं ख्रिस्त नाही तिथं शिस्त पण नाही.
पुढं काय लिहिलं आहे? तसेच सेवकही गंभीर असावे, दुतोंडे, मद्यपानसक्त व अनितीने सेवक दुतोंडे नसावे. एकाच्या घरात हे करा आणि तिकडच्या घरात जाऊन भांडण लावून द्या. काय करून द्या? एकाच्या घरात गोड गोड बोला, तिकडच्या घरात गेला की या सिस्टरचं कान त्या सिस्टरच्या कानात भरा, होऊ द्या. वा, दुतोंडे. दोन तोंड कोणाला असतात? दोन तोंड कोणाला असतात? सेवक तसे नसावे. एकाच्या घरात गेला तर तू सारखा, त्या घरात गेला तरी सारखा, त्या घरात गेला तरी सारखाच आहेत. पण आज परिणाम काय? सेवक लोक एकमेकाच्या घरात भांडणं लावायला लागलेत. विश्वासणाऱ्यांच्या घरात देखील भांडणं चालू झालेत. सेवक लोक मारामाऱ्या लावून राहिलेत. सेवक लोक पोलीस स्टेशन मध्ये, आज सेवक लोक गुंतायला लागलेत आज आतमध्ये. कुणी सांगितलं? सेवकांनी सांगितलं. काय सांगितलं? प्रगटीकरण सांगितलं. अरे गंभीर हो बाबा. कोणतं प्रगटीकरण? कुठलं प्रगटीकरण? देवाला विचार पहिलं. कोणाला सांगावं नाही ते तुला गुतीतेन बरोबर. आता येशू प्रभू की दुतोंडी काम करायचं नाही कधी. देवाचं वचन सांगा, देवाचा शब्द सांगा. मंडळीतल्या लोकांनी पण देवाचं वचन सांगा. लावा लावी करायचं बंद करा. सुज्ञान स्त्रिया बना, सुज्ञान पुरुष बना. प्रभूच्या भक्ती करणाऱ्या लोकांनो, लावा लाव्या करायच्या बंद करा, नाही तर आम्हाला उचलतील आणि तुम्हाला उचलतील. चालू आहे जगात. सावधान. पुढं काय लिहिलं आहे? सेवक हा मद्यपानसक्त मद्यपानसक्त म्हणजे दारू पिणारा नसावा. कसा नसावा? काय लिहिलं आहे? गंभीर असावा याचा अर्थ आहे मंडळीच्या मदतीसाठी कोणत्याही कामात तो उभा राहावा, पण त्याच्यामध्ये हे गुण असावे. आमेन. मंडळीच्या साह्यासाठी तो सदैव हजर असा. दारू पिऊन जर गेला तर प्रेज द लॉर्ड. मंडळीतले लोक चांगले स्वागत करायला पाहिजे आमचं. मग आला प्रेज द लॉर्ड करायला आहे ना. चांगले कार्य ते हंटर विंटर करा, चपला बिपला करा, रपारप ठोकला पाहिजे ना. मंडळातल्या लोकांना देवाचं वचन पण माहित पाहिजेत. सेवक जर दारू पिऊन आला, सेवक जर तंबाखू खाऊन आला, काय करायचं मग यांचं? आणि आम्ही म्हणतो प्रेज द लॉर्ड, या आमच्या घरामध्ये, जय ख्रिस्त. नका घेऊ घरात. बायबल मध्ये लिहिलं आहे सेवक किंमत देतोय. ख्रिस्ताने किंमत दिलेली आहे. सेवक मदतीसाठी ठेवलाय, धिंगाणा घालण्यासाठी नाही ठेवला. म्हणा आमेन. दुतोंडी नसावा. तो काय नसावा? मद्यपान करणारा, दारुडा तो नसावा. पुढं काय लिहिलं आहे? अनितीने पैसा मिळवणारा. अनितीने पैसा मिळवणारा, पापाच्या मार्गाने. सिस्टर द्या पैसे, या पैसे. म्हणतल्या लोकांना द्या पैसा, द्या पैसा, द्या पैसा. किडण्या विकून द्या. आता पाळक लोकांना बंगले घ्यायचेत, घर बांधायचेत, जागा बंगले घ्यायचेत, लई मोठी करोडाची प्रॉपर्टी करायची. तो मागतच राहणार. भिकारी कुठला? देवाचा सेवक मागणारा नसावा. मंडळीला जर देवाचं वचन कळत आहे तर मंडळी स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे. तसं बायबलमध्ये पुष्कळ वेळा दिला आहे त्याविषयी. पण पुन्हा पुन्हा रिपीट काय हे शब्द आहेत? द्या 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 द्या. अरे चर्च सोडून निघाले लोक बाहेर. चर्च जायचे बंद झाले, प्रार्थनेला जायचे बंद झाले, भक्तीला जायचे बंद झाले. कधी विचारी ना, सिस्टर आम्ही तुमच्यावर लय प्रेम करतो, तुम्ही काय येत नाही चर्चला? विचारी सुद्धा नाही. गेले तर घेऊ द्या. तो गेले तर काय, अजून 4 येतील दुसरे नवीन. तो गेलेला काय करीन याचा विचार केला का? हालेलुया. जो बाहेर गेला त्याचा काही विचार करताल का? तो चांगलं सांगेल का तुझ्याविषयी सेवा का वाईट सांगेल तुझ्याविषयी? तुझी साक्ष काय सांगाल? मी कशामुळे बाहेर निघलो या मंडळीतून, चर्च मधून, लीडर होतो, कशामुळे बाहेर निघलो? सांगायला पाहिजे. ती काय लाजायचं त्याला? अजिबात लाजायचं नाही. अरे करोड रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या जवळ आली तरी तुम्ही मागतच राहता. तो काय लिहिलं इथं? काय लिहिलं आहे सांगा? अनितीने
अनितीने, अनिती म्हणजे काय? पापाच्या मार्गाने पैसा मिळवणारा नसावणार. काय काय प्लॅन करणार तुम्ही पैसा कमावण्यासाठी? माझ्याकडे रेकॉर्ड आहे आजपर्यंत. आमेन. म्हणा सगळ्यांनी जोराने आमेन. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. हालेलुया.